गोकुळमधला जो हा पूर्ण प्रवास आहे, तर दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांची कशी होती? जसं मी तुला म्हटलं की आमचा मुख्य उद्देश वैचारिक प्रक्रियेवरच आहे. त्यामुळे आल्यापासून जाईपर्यंत सातत्याने वैचारिक प्रक्रियेवर काम करायचं, स्टिम्युलेट करायचं सतत, की का, कसं, कधी हे प्रश्न त्यांना पडले पाहिजेत. मग यासाठीच आवश्यक असलेली पूरक अशी असलेली रचना आहे. आता अनेक मुलं जी आपल्याकडे आधीपासून आहे, तर आम्हाला माहिती असतं की ते आल्याला काय विचारतील. जसं आल्याला हिला करंट अफेअर्स हा अनेक मुलांचा अत्यंत लाडता, आणि ती पण अशी छान बातम्या घेऊनच आलेली असते. म्हणजे ती सुरुवात जय हिंदनेच होते. भेटल्यावर एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत नाही, आधी जय हिंदच म्हणतो, जय हिंद असंच एकमेकांना म्हणतो, आणि जाताना तगडा रहो. हां, हे आता आमचं कॉइन म्हणजे स्वीकारलेलं आहे आम्ही, ते आवडतं मुलांनाही. सो आल्या आल्या करंट अफेअर्सवर चर्चा असतात, किंवा एखादं छानसं म्युझिक लावून ठेवायचं, की काय आहे, कानावर पडलं पाहिजे. भलेही ते प्रश्न विचारतील असं नाही, कानावर पडलं पाहिजे. बातमी चालू असेल, एखादं म्युझिक लावलेलं असेल, किंवा मग आल्याला ही की आज मैं ये न्यूज लेके आई हूँ, मग ते सुरू होतं. सगळे एकत्रित जमतात. सो दिवसाची सुरुवात एकत्रित येऊन काहीतरी चर्चा करणं, नवीन काहीतरी. आणि आमच्याकडे ना पूजा, रोज काहीतरी असतं सांगण्यासारखं, रोज काहीतरी असतं बोलण्यासारखं, कारण चौकटच नाही ना कसली. त्याच्यावरून एक मला सांगायचं आहे, आठवलं म्हणून, की काही दिवस मी हा प्रयोग करून बघितला होता, की मी रोज येताना काहीतरी बातमी घेऊन यायची. कधी ती गुड न्यूज असायची, कधी बॅड न्यूज असायची, कधी टेन्शनची असायची, कधी खूप एक्साइटमेंटची असायची. आणि मी कधीच सरळ बातमी सांगत नाही, मी क्लूज देत त्यांना ओळखायला लावते, असंही असतं ते. साधारण एक महिनाभर हे झालं, आणि त्यानंतर मला कधीच बातमी आणायला लागली नाही. कारण त्यांच्याकडे एवढ्या बातम्या असायच्या की मला प्लीज नाही मला सांगायची. आता तुला कळलं झिरपणं काय असतं. हे नकळतपणे होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांना कधीच सक्ती नाही केली तुम्ही बातम्या आणायच्या. आम्हीच रादर ते झिरपलं की त्यांना ती अंतःप्रेरणा दिली की आज मैं न्यूज लेके जाऊंगा, आज मी घेऊन जाणार बातमी. असं हे झिरपणं म्हणतो आम्ही. आणि ते एकत्रित चर्चा झाला की मग गोष्टी आपल्या आपल्या मार्गी जातात. कधी ती, कधी मी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला घेतो, त्याच्यावरनं चर्चा असते सातत्याने. जसं आता इस्रायल इराण सुरू झाल्यावर आम्ही इराणमध्ये घुसलो, कारण मी सुंदर पुस्तक वाचलं होतं. मी म्हटलं त्यांना ओळख करून द्यावी, मीना प्रभूंचं गाथा इराणी. बरं, मग त्याच्यामध्ये मी विचारेन तुम्हाला की मग हँडरायटिंग किंवा मग बुक्स, या सगळ्या गोष्टी आहेत नाही आहेत त्या कशा? हा चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच लोकांचे असे गैरसमज असतात की ओपन लर्निंग म्हणजे इथल्या मुलांना लिखाण वाचन येत नसेल. असं नाही आहे. वैचारिक प्रक्रियाची एक प्रोसेस असते, एक टप्पा असतो, की आता आपण छान डिस्कशन्स केले, तुम्हाला काय कळलेत, ज्याला आपण म्हणतो कॉग्निटिव्ह कपॅसिटी, आकलन काय झालं आहे तुझं, तू काय घेतलंयस. आपण तिघी चर्चेला बसलो आहे आणि त्यातनं तू काय घेतलं, हिने काय घेतलं आहे, मी काय घेतलं, हे वेगवेगळं असेल. रादर एकच जरी घेतलेलं असेल आपण, ते मांडण्याची पद्धत आपली वेगवेगळी असेल. त्यामुळे आमची पुढची प्रोसेस असते किंवा टप्पा असतो की छान आपली चर्चा झाली आहे, काय कळलं हे लिहून काढा. आणि मग त्याच्यात मात्र आपण मुभा देतो त्यांना, की भाषेची अट ठेवत नाही. कुठल्याही तुम्हाला ज्या भाषेत सोयीचं वाटेल त्या भाषेत लिहा, ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे त्या पद्धतीने लिहा. नॉट नेसेसरी की तुम्ही नोट्स काढायच्या आहेत, पॉईंट वाईज लिहायचं आहे, नाही. तुम्हाला त्याच्यावर कथा लिहायची वाटते, लिहा. तुम्हाला त्याच्यावर नाटक लिहायचं वाटतंय, लिहा. तुम्हाला त्याच्यावर कार्टून फॉर्ममध्ये काही करायचं वाटतंय, करा. मला तुम्हाला काय कळलं आहे, तुमची अभिव्यक्ती पाहिजे. आणि हे खूप सुंदर याचे आपल्याला रिझल्ट मिळतात, कारण ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. त्यासाठी भाषा आम्हाला उत्तमच लागते, खूप उत्तम लागते भाषा. मग ती मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय वयोगट सगळेजण एकत्र बसून? नाही, आकलन क्षमतेनुसार ग्रुप असतात. म्हणजे आमची सातत्याने अगं ऑब्झर्वेशनच असतात, की कोण कसं व्यक्त होतं आहे, कोण काय करतं आहे, कोणाची आकलन क्षमता काय. म्हणजे रोज आम्ही काय बोलत असू, तर आज हे याने चांगलं केलं, याला आता हे खाद्य द्यायला पाहिजे, अशा रोजच्या आमच्या चर्चा असतात. आज मला हे जाणवलं, याला हे खाद्य दे बरं का तू आवर्जून. म्हणजे समजा तिच्या विषयाशी ते रिलेटेड असेल, माझ्या विषयाशी रिलेटेड असेल, याला हे खाद्य द्यायला पाहिजे, त्याला ते जास्त कळतं आहे चांगलं. अशा पद्धतीने ते ग्रुप्स ठरतात. ते कायमस्वरूपी आहेत वगैरे असं काहीही नाही. एखाद्या 6 वर्षाच्या मुलाला वाटलं की आत्ता जे चाललंय ते मला ऐकायचं आहे तुमचं, भलेही त्याला 14 वर्षांचा मुलगा बसलेला असू देत, तो बसू शकतो. हे अशा पद्धतीने आपलं काम चालतं आणि दिवसभर हेच चालतं. मधला एक टाईम त्यांना आपण म्हणतो की हा तुमचा इंडिव्हिज्युअल टाईम आहे, तुम्ही बघा काय करायचं आहे. मग ते आपलं काम करतात. आणि सातत्याने तुला दिसेल ही क्रोशे कर,
कुठे ती कलाकारच असल्यामुळे कुठे पेंटिंग कर, कुठे काहीतरी बनव तिच्या इंडिव्हिज्युअल टाईममध्ये. आता हे सुद्धा झिरपणच आहे की ताई करते म्हटल्यानंतर ते पण येऊन आपोआप शिकतात, भरतकाम करायला लागले, शिवणकाम, सगळं म्हणतील ते सुतारकाम ते काहीतरी घेऊन करत बसतात. हातांना काम आहे सातत्याने. असं नाही की फक्त डांबून ठेवले आणि काम चाललंय, असं होत नाही. ते 4 भिंतीत जरी असले तरी ते मोकळे आहेत, कारण ते खूप आनंदी आहेत. त्यांचा आनंदाचा जो कोश आहे, हॅपीनेस कोशन ज्याला म्हणतो, तो इतका असतो. म्हणजे आता नवीन ॲडमिशन घेतलेलं एक मूल आहे, तिला काय गंमत वाटावी माहिती आहे का, म्हणजे की अगदी रुळली नव्हती 2 दिवस, मग जे काही ती रुळली आता, तिचा चेहराच बदलला आहे, सगळं बदललं आहे. तर तिला ह्याच्यात आनंद, मी तुला नुसतं ज्योत्स्ना म्हणू, तिला म्हटलं हो म्हण ना. आणि तिला इतका आनंद झाला, ए ज्योत्स्ना, ए इंदू, हा तिचा हॅपीनेस होता आहे. आणि त्यात ती खुश आहे आणि त्याचे रिफ्लेक्शन्स सगळीकडे दिसत आहेत. आता ती खुश आहे. आल्या आल्या म्हणते म्हणजे जरा वेणी बांध ना, कारण तिला माहिती की आम्ही काम करता करता इकडे जसं घर असतं ना तसंच वेण्या बांधतोय, एकीकडे एकाशी डिस्कशन्स करतोय. म्हणजे असं झालं की तिची वेणी घालायच्या निमित्ताने फ्रेंच प्लेट कशी घालायची याचं एक असं अचानकच सेशन झालं. आता बऱ्याचदा काय तुम्हाला एक मैत्रीण मांडलं, तिच्या वयाचीच कोणतरी छान म्हटलं तर हे बघ, फ्रेंड आहे, म्हटलं तर मैत्रीण आहे, म्हटलं तर ताई आहे, म्हटलं तर गुरु आहे, म्हटलं तर सगळं आहे. ऑल इन वन रोल आपल्याला निभवता आले पाहिजे. जसं ती म्हणते की इनपुटिंग खूप जास्त पाहिजे, तसं व्यक्ती म्हणून सुद्धा ना तुमच्या विविध शेड्स मुलांपुढे आल्या पाहिजेत की जिथे आवश्यक आहे. बऱ्याच आता या मुद्द्यानं हा पण महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ओपन लर्निंग म्हणजे फ्री स्ट्रक्चर. मुलांना काय हवं ते करू द्या असंही नाही आहे, आणि खूप बंधनात ठेवा, त्यांच्याकडनं हे करून घ्या ते करून घ्या असंही काही नाही आहे. आम्ही दोघी याच्यावर विश्वास ठेवतो की संतुलित असलं पाहिजे. जसे पॅरेंटिंग असतं बघ, ते कोणी शिकवण्याची गरज नसते, ते झिरपून आलेली गोष्ट असते. तसंच फॅसिलिटेशन आहे. कुठं तुम्हाला स्ट्रिक्ट राहायचं आहे आणि कुठे मित्रासारखं वागायचं आहे, कुठे लाड करायचे आहेत, ह्याचे ठोकताळे व्यक्ती म्हणून भान जर मला असेल तर आपोआप माझ्यात ते येतं की मला इथे रागवायचं आहे. तसं आम्ही जिथे गरज तिथे रागवतो. जिथे मूल आहे तिथे आम्ही त्यांच्यापेक्षाही लहान मुलांसारखे वागतो, पण तो आदरही आहे, ते प्रेमही आहे. तो सगळं खूप इंडिव्हिज्युअल लेवलवर काम आहे इथे. आणि मग ते लिहितात, त्याच्यातनं आम्हाला मूल कळतं. 14 वर्षापर्यंत त्यांचा असाच प्रवास असतो. कन्सेप्च्युअल हे त्याचं खूप मोठं प्रमाण आहे. आमचं छान हस्तलिखित असतं. वर्षभराचे आम्ही खूप ते लिहितात. एक आर्टिकल ड्राफ्ट हा 8-8, 10-10 वेळा खोडून परत असं नाही रे जरा असं लिहून बघ. ही पण एक प्रकारचं शिक्षणच आहे की आपण किती पद्धतीने भाषा वापरू शकतो, कसं व्यक्त होऊ शकतो. तुला दाखवीन मी जाताना की आम्ही कसं ते छान केलंय. इंडिव्हिज्युअल टाईममध्ये ना हेही कळतं की कोणाचा कल कुठे आहे, कशाकडे आहे.